ज्या मी खोंडे गावात होतो त्या खोंडे गावातल्या 100 मीटरच्या अंतरा एवढ्या रोड 3 वर्ष गेली. आणि जेव्हा एवढ्या कम्प्लीट करून आणि आज तो रोड बांधला आणि आज त्या रोडची काय अवस्था झाली ती बघा. मित्रांनो हा बघा ही बिल्डिंग आहे इथं. हे बघा इथून ही सर्वी खडी बघा. खडी आली सर्व इथून तर गेल्या खड्ड्यात सर्वी हे बघा इथून. मित्रांनो हा बघा हा रोड तो खडी अजिबात नाही नुसती डांबरचं काय नावच नाही. जो रोड बघताव त्या रोडला फक्त 1 महिना झालाय बनून आणि या 1 महिन्यात या रोडची अवस्था अशी आहे. पण सारा पाऊस पडला त्या रोडची अवस्था काय होईल. त्या रोडला 3 वर्ष बनाय गेली. त्या रोडवर नुसती खडी आणि खडी डांबरचा नाव नाही. आणि मला हा समजत नाही की तो पैसा आपण टॅक्स भरतो रोडसाठी तो पैसा जातो कुठं. नुसती खडी आणि खडी द्यायसाठी. माझ्या गावात 2 मोठे कॉलेज आहेत तरी माझ्या गावातल्या रोडची अवस्था अशी. पण दुसऱ्या गावातल्या रोडची अवस्था काय असेल. ही फक्त माझ्या खोंड्या गावाची अवस्था नाही पुऱ्या खेड शहराची आहे. कारण मला माहिती आहे गेल्या वर्षी जेव्हा पावसात गणपती विसर्जन होतात तेव्हा या रोड मधून आम्ही गाड्या गणपती विसर्जन कशा नेलो ते आम्हाला माहिती आहे.